आज आपण एक छान टी टाईम स्नॅकची रेसिपी बघूया। त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, जिरं, ओवा, तीळ, लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ हे आपण सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया। 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालूया। आता आपण हे तेल चमच्याने आधी ढवळून घेऊया, कारण ते गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटका बसू शकतो। तर थोडं कोमटसर झालं की आपण आता हाताने ते छानपैकी मिक्स करून घेऊया। आता हे तेल छानपैकी मिक्स करून आपण घेतलं। आता बघा त्याची छान गुठळी पण होते, अशी हाताने फोडली जाते, म्हणजे छान मिक्स झालं। तर आपण त्याचं पाणी घालून एक घट्ट गोळा मळून घेऊया। आपली आता ही कणिक छान मळली गेली आहे बघा, छान गोळी तयार होते, म्हणजे कणिक घट्टसर छान भिजली आहे। आता आपण ह्याची गोल पोळी करून घेतली आहे। त्याचे आपण आता चारी बाजूने कडा काढून टाकूया। कडा काढल्या की मध्ये आपल्याला असा चौकोन मिळेल। त्या चौकोनाला आपण मध्ये एक चीर देऊन आपण उभ्या स्ट्रिप्स करणार आहोत। त्याच्या जरा वेगळा प्रकार, त्याला आपण आता असं काट्याने प्रिक करून घेऊया, म्हणजे ते चांगले छान क्रिस्पी लागतील। आणि मग आपण आता हे असे करून तळून घेऊया। ह्या बघा आता छान ह्याला रंग आलाय, छान तळल्या गेल्यात। आता काढून घेऊयात या। मी आता पुऱ्यांचा पण शेप केलाय। आपण जशा मगाशी स्ट्रिप्स केल्या तशाच वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या करून, म्हणजे आपल्याला जरा वेगळा शेप मिळेल। हे बघा आपल्या रेडी झालेल्या स्ट्रिप्स मस्त क्रिस्पी झाल्यात, आतून पण रंग छान आलाय। टी टाइम स्नॅक आपलं रेडी आहे।